ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 5. बघा, वास्तव प्रॉब्लेम ऍक्च्युअली समजून घ्या काय आहेत त्या गोष्टी. फर्स्ट, R and Y were partner in O and company, decided to amalgamate with I and company where D and K partners. ओके, R and Y ही जी R and Y पार्टनर आहेत O and कंपनी मधले, आणि I and कंपनी मधले D and K पार्टनर आहेत. ओके, न्यू फॉर्म कॉल्ड एज AK and कंपनी. नवीन कंपनीचं नाव आहे AK and कंपनी, न्यू फॉर्म आहे. ओके, हे आपल्या बॅलन्स शीट आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत O and कंपनी अँड I and कंपनी. ओके, तर बॅलन्स शीट मध्ये कधी बघितलं तर रिझर्व्ह अँड सरप्लस नाहीये किंवा अक्युमुलेटेड लॉसेस सुद्धा नाहीये. ओके, सेम सिच्युएशन I and कंपनी सुद्धा रिझर्व्ह अँड सरप्लस पण नाहीयेत आणि अक्युमुलेटेड लॉसेस सुद्धा नाहीयेत. त्यामुळे आपली थर्ड अँड फोर्थ स्टेप आपली नील असणार आहे. ओके, वाईल क्लोजिंग द बुक्स ऑफ ओल्ड फॉर्म. ओके, आता बघूया पीसी रिलेटेड बघूया काय इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलं. द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ अमलगॅमेशन वर एज फॉलोड. Provision for the doubtful debts at 5% to be made in respect of debtors, and provision for discount receivable at a rate of 2.5% to be made in respect of creditors. ओके, आपल्याला आरडीडी आणि रिबेट ऑन क्रेडिटर्स प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, तर आपण तुम्हाला मी आधीच सांगितलेलं, जेव्हा पीसी फाइंड आउट करताना आपल्याला काय करायचे ते, हे सर्व न्यू फॉर्म मधली इन्फॉर्मेशन आहे. पीसी फाइंड आउट करताना आपल्याला डेटर्स ग्रॉस व्हॅल्यूला मेन्शन होतील, आरडीडी लायबिलिटी साइडला मेन्शन होईल, आणि क्रेडिटर्स ग्रॉस व्हॅल्यूला लायबिलिटी साइडला मेन्शन होतील, आणि रिबेट जे आहे ते ऍसेट साइडला मेन्शन होईल. ओके, रिबेट किती मेन्शन केलेलं आहे? 2.5% ऑन क्रेडिटर्स आणि 5% आरडीडी ऑन डेटर्स आहे. ओके, नेक्स्ट, AK and कंपनी टेक ओव्हर द ओल्ड पार्टनरशिप फॉर्म ऍसेट ऍट द फॉलोइंग व्हॅल्यू. ही आपल्या रिवाइज व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत O and कंपनीच्या अँड I and कंपनीच्या. ह्या रिवाइज व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये बघा, I and कंपनीच्या दोन व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेल्या नाही आहेत, फर्निचर आणि प्रॉपर्टीच्या. ओके, तर त्या टेकन ओव्हर केलेल्या नसतील, त्याची इन्फॉर्मेशन आपल्या पुढे दिलेली असेल. ओके, द प्रॉपर्टी अँड फिक्चर ऑफ I and कंपनी नॉट टेकन ओव्हर बाय AK and कंपनी. ओके, न्यू फॉर्मनी प्रॉपर्टी अँड फिक्चर टेकन ओव्हर केलेलं नाहीये. These assets were sold at rupees 1,35,000. ओके, 1,35,000 ला ती जी ऍसेट्स आहे ती सोल्ड केलेली आहे. ओके, त्यामुळे आपल्याला सेलची एंट्री करायची, ऍसेट सेलच्या वेळेस आपल्याला ही एंट्री आपल्याला शो करावी लागेल. ओके, नेक्स्ट, वाय टू टेक ओव्हर हर फॉर्म्स इन्व्हेस्टमेंट ऍट द व्हॅल्युएशन ऑफ रुपीज 7,600. बघा, ही इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी अँड फिक्चर सोल्ड केलेली आहे. ओके, फर्निचर अँड फिक्चर सोल्ड केलेली आहे, आणि जी इन्व्हेस्टमेंट आहे, कुठली इन्व्हेस्टमेंट, ही इन्व्हेस्टमेंट 8,000 रुपीज ती वायने टेकन ओव्हर केलेली आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट कधी वायने कधी टेकन ओव्हर केली असेल तर O and कंपनीची इन्व्हेस्टमेंट न्यू फॉर्मने टेकन ओव्हर केलेली नाहीये. ओके, ही एक गोष्ट क्लिअर करून घ्या. जी गोष्ट ओल्ड फॉर्मच्या पार्टनरने टेकन ओव्हर केलेली आहे, ती गोष्ट न्यू फॉर्म टेकन ओव्हर करणार नाहीये. त्यामुळे पीसी फाइंड आउट करताना इन्व्हेस्टमेंट आपल्याला कन्सिडर करायचं नाहीये ऑफ O and कंपनी. ओके, ते मार्क करून ठेवत जा, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. जेव्हा हार्ड कॉपी असेल प्रॉब्लेमची, तर आपण मार्किंग आपण करू शकतो की कुठली गोष्ट टेकन ओव्हर केलेली, कुठली नाही टेकन ओव्हर केलेली. ओके, त्यानुसार आपण ते मेन्शन करू शकतो. ओके, नेक्स्ट दिलेलं द कॅपिटल ऑफ द AK and कंपनी टू बी रुपीज 5,40,000 अँड टू बी कंट्रीब्युटेड बाय द पार्टनर्स इन द प्रॉफिट शेअरिंग रेशो 6:5:4:3. एनी ऍडजस्टमेंट टू बी मेड इन कॅश. ओके, तुम्हाला माहिती आहे ही कॅपिटल ऍडजस्टमेंटची आहे, ही इन्फॉर्मेशन रिलेटेड टू न्यू कंपनी आहे, न्यू फॉर्म आहे AK and कंपनी. न्यू फॉर्मचा कॅपिटल 5,40,000 आपल्या बॅलन्स शीटला आपल्याला शो करायचं, आणि ते डिस्ट्रीब्यूट करायचं या रेशोमध्ये चारही पार्टनरमध्ये. नाव इन द न्यू कंपनी देअर विल बी 4 पार्टनर. कोणते कोणते 4 पार्टनर असतील तर DK आणि RY हे 4 पार्टनर असणार आहेत. ओके, तर RY आणि DKचा त्याने रेशो आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे, तो किती आहे? 6:5 अँड 4:3. म्हणजे टोटल रेशो असा आहे तो 6:5:4:3, बिकॉज देर वर 4 पार्टनर. ओके, त्यामुळे ऍक्च्युअली हा रेशो असणार आहे, आणि ते आपल्याला 5,40,000 आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत, आणि बॅलन्सिंग अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायची, आणि ती ऍडजस्टमेंट आपल्याला कशामध्ये करायची? कॅशमध्ये करायचे. ओके, म्हणजे टू कॅश किंवा बाय कॅश. आणि ओल्ड फॉर्मचा इथे PSR आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. Y आणि R चा PSR प्रोव्हाइड केलेला 4:3, आणि D आणि K चा PSR प्रोव्हाइड केला 3:2. हा ओल्ड रेशो प्रोव्हाइड केलेला ओल्ड फॉर्म मधला. ओके, यू आर रिक्वायर्ड टू गिव्ह लेजर अकाउंट्स टू क्लोज द बुक्स ऑफ ओल्ड पार्टनरशिप फॉर्म अँड ऑल्सो प्रिपेअर द बॅलन्स शीट ऑफ AK and कंपनी. ओके, जरी आपल्याला पीसी फाइंड आउट करायला सांगितलेलं नसला तरी सुद्धा आपला स्टार्टिंग पॉईंट आपला या प्रॉब्लेम मध्ये कुठला असणार आहे? कॅल्क्युलेशन ऑफ पीसी. आता इन द प्रॉब्लेम दे हॅव नॉट गिवन पीसी अमाउंट डायरेक्टली.
So we have two methods for calculation of PC, out of which lump sum method is not applicable to this problem because PC is not given in the problem. So we have to calculate the PC by the second method, that is net asset method. Okay, for calculation of PC by net asset method, we will follow one formula, that is agreed value of asset taken over minus agreed value of liability taken over. Okay, that formula we will use for the calculation of PC. ओके, आता पीसी कॅल्क्युलेट करताना तो फॉर्म्युला आपला यूज करायचा आहे. तर फॉर्म्युला यूज करताना आपण पहिल्यांदा ओ अँड कंपनीचा आपण फाइंड आउट, नाही पहिल्यांदा कुठली कंपनी, ओ अँड कंपनी आहे, तर ओ अँड कंपनीचा आपण पहिल्यांदा फाइंड आउट करून घेऊया. इथे आपल्याला ॲग्रीड व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेल्या आहेत, रिवाइज व्हॅल्यू प्रोव्हाइड केल्या, त्या पहिल्यांदा आपण ट्रान्सफर करून घेऊया. स्टॉक 84,500. ओके, स्टॉक 84,500. बघा पीसी मध्ये मेन्शन केलेत का, 84,500 स्टॉक. ओके, ती थोडी अमाऊंट वरती गेलेली आहे ऍक्च्युली, पण स्टॉक त्याच्या खाली ऍक्च्युली स्टॉक मेन्शन केलेला आहे. ओके, 84,500. नेक्स्ट आहे मोटार व्हेकल 28,000, मोटार व्हेकल 28,000. ओके, नेक्स्ट फर्निचर अँड फिक्चर 16,000, फर्निचर अँड फिक्चर 16,000. ओके, जी फिक्चरची जी ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे इथे खाली, ती रिलेटेड टू आय अँड कंपनीची, आणि आपण आता पीसी प्रिपेअर करतो ओ अँड कंपनीचा, त्यामुळे ओ अँड कंपनीचा फर्निचर फिक्चर टेकन ओव्हर झालेला आहे, ते 16,000 ला टेकन ओव्हर झालेलं आहे. ओके, तर ती एक गोष्ट क्लिअर करून घ्या, नाही तर बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं. सर तुम्ही इथे खाली सांगितलं की फर्निचर अँड फिक्चर टेकन ओव्हर केलेलं नाहीये, पण हे रिलेटेड टू आय अँड कंपनी आहे. अँड नाऊ वी आर प्रिपेअरिंग द पीसी ऑफ ओ अँड कंपनी. ओके, कारण 2-3 कंपनी इथे असल्यामुळे ती सुद्धा मुलांचं कन्फ्युजन होतं की कुठल्या कंपनीमध्ये कुठली गोष्ट होत आहे. ओके, तर ती एक गोष्ट थोडीशी लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट कुठला पॉइंट आहे, आपण व्हेकल लिहिलं, फर्निचर मेन्शन केलं पीसी मध्ये. ओके, नेक्स्ट आहे प्रॉपर्टी 1 लाख रुपीज, प्रॉपर्टी मेन्शन करा 1 लाख रुपीज. ओके, नेक्स्ट मेन्शन केलेलं आहे गुडविल 63,000, गुडविल 63,000. ओके, आता एवढ्या ऍसेट्स आपल्याला रिवाइज व्हॅल्यू दिलेली आहे, आणि आपल्याला डेटर्सची सुद्धा इथे व्हॅल्यू प्रोव्हाइड केली आहे. 5% RDD क्रिएट करायचे, त्यामुळे डेटर्स आपल्याला बुक व्हॅल्यूला कन्सिडर करा. डेटर्स किती आहे, 68,000, ते ऍज इट इज ऍसेट मध्ये मेन्शन होतील 68,000. ओके, आणि त्यावरची जी RDD आहे 5%, ती रिझर्व फॉर डॉटफुल डेप्स आपल्याला मेन्शन करायला लागेल लायबिलिटी साईडला. 68,000 इंटू 5% इज इक्वल टू रुपीज 3,400. ओके, 68,000 इंटू 5% इज इक्वल टू 3,400. ओके, नेक्स्ट आपल्याला अजून एक मेन्शन केलंय की क्रेडिटर्स सुद्धा रिबेट आहे 2.5% ऑन रिबेट ऑन क्रेडिटर्स. ओके, सो वी विल मेन्शन रिबेट ऑन क्रेडिटर ऍट द ऍसेट साइड. ओके, रिबेट ऑन क्रेडिटर और डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. ओके, क्रेडिटर्सची व्हॅल्यू किती आहे, तर लायबिलिटी साईडला मेन्शन असेल क्रेडिटर 52,000 रुपीज, ते आपल्याला लायबिलिटी साईडला आपल्याला मेन्शन करायचे. क्रेडिटर 52,000 and on 52,000 we will charge rebate on creditor, that is 1,300 rupees. 52,000 into 2.5%, it is 1,300 rupees. ओके, तेवढे आपल्या ऍडजस्टमेंट आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या होत्या. तर आपल्या ओ अँड कंपनीचा इथे पीसी आपला क्रिएट झालेला, अजून कुठली ऍडजस्टमेंट नाहीये. आता तुम्ही जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असता तेव्हा तुम्हाला ते नोट डाऊन करून ठेवणं गरजेचं आहे की पूर्ण प्रॉब्लेम रीड केल्यानंतर तुम्हाला ते प्रॉब्लेम पूर्ण म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये ते पूर्ण प्रॉब्लेम लक्षात राहायला पाहिजे की कुठली गोष्ट कुठल्या कंपनी रिलेटेड आहे आणि कुठली गोष्ट तुम्हाला ऍडजस्ट करायची आहे, कुठल्या गोष्टीची रिवाइज व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे, कुठल्या गोष्टीची बुक व्हॅल्यू तुम्हाला कन्सिडर करायची आहे. ओके, तर ते तुम्हाला सर्व इथे प्रॉपर लक्षात आलं पाहिजे, तरच तुम्ही पीसी क्रिएट करू शकता. आणि पीसी क्रिएट केलं तर तुमच्या त्या पुढच्या एंट्री राईट येतील, म्हणजे रिलेटेड टू पीसी जेवढ्या एंट्री आहेत तेवढ्या तुमच्या ऍक्युरेट येतील. अदरवाईज देर विल बी मिस्टेक. कधी तुम्ही पीसी रॉंग फाइंड आउट केलं तर तुमची पीसी ड्यूची एंट्री रॉंग होईल, तुमची टोटल रॉंग होईल. ओके, कॅपिटल ट्रान्सफर रॉंग होईल, कॅपिटल ट्रान्सफर रॉंग झाल्यामुळे तुमचा न्यू फॉर्म मधले कॅपिटल रॉंग ट्रान्सफर होईल. ओके, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी रॉंग होतील. न्यू फॉर्म मधली फर्स्ट एंट्री रॉंग होईल, सेकंड एंट्री पण रॉंग होईल. ओके, तर त्यामुळे तुम्हाला पीसी पहिले मेन आहे. पीसी तुम्ही कधी ऍक्युरेट कधी फाइंड आउट करू शकले तर तुम्ही व्यवस्थित म्हणजे तुमचा प्रॉब्लेम राईट येईल. अदरवाईज, आणि ते सुद्धा राईट येण्यासाठी तुम्हाला स्टेप्स फॉलो करायचे आहेत, त्या स्टेप्स तुमच्या लक्षात असल्या पाहिजे. ओके, तर आता हा पीसी समजला. याच्यामध्ये कोणाला काही क्वेरी आहे, काय आहे त्याच्यामध्ये? ओके, ऍसेटची टोटल 3,60,800 मायनस लायबिलिटी 55,400. ओके, तुम्ही लायबिलिटीची सुद्धा टोटल वेगळी शो करा आणि ए मायनस बी करून पीसी फाइंड आउट करून दाखवा. ओके, 3,05,400. ओके, कारण लायबिलिटी आहे 55,400 रुपीज, ते मायनस होतील, बॅलन्सिंग अमाऊंट होतील पीसी 3,05,400. आता नेक्स्ट आपण आय अँड कंपनीचा आपण पीसी फाइंड आउट करूया. आता आय अँड कंपनी मधल्या 2 ऍसेट टेकन ओव्हर केलेल्या नाहीयेत. कुठल्या ऍसेट?
तर फर्निचर अँड फिक्चर आणि प्रॉपर्टी या 2 ऍसेट टेकन ओव्हर केलेले नाहीयेत. आणि तुम्ही अजून एक गोष्ट बघा, आपण अदर ऍसेट्स आपण बघितल्याच नाही ऍक्च्युली. बघा, आपण फर्निचर, फिक्चर, प्रॉपर्टी हे आपण ओ अँड कंपनीचे, मोटार व्हेकल पण आपण ट्रान्सफर केली. ओके, पण इन्व्हेस्टमेंट आपण ट्रान्सफर केलेली नाहीये, ही एक गोष्ट ऍक्च्युली सांगायची राहिली, कारण इन्व्हेस्टमेंट नवीन कंपनीने टेकन ओव्हरच केलेलं नाहीये. त्यामुळे ओ अँड कंपनीच्या पीसी मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट दिसत नाहीये. ओके, इन्व्हेस्टमेंट नाहीये, कारण की नवीन कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हरच केलेलं नाहीये या ओ अँड कंपनीची, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट मेन्शन केलेलं नाहीये. ओके, कारण आपण ती गोष्ट आपल्या करणं गरजेचं आहे. जेव्हा रिवाइज व्हॅल्यू आहे, ते रिवाइज व्हॅल्यू जेव्हा आपले व्हेरीफाय होतं, सर्व एंट्री होते, त्याच्यानंतर आपल्याला कन्फर्म करावं लागतं की ओल्ड कंपनीच्या बॅलन्स शीट मध्ये कुठली रिमेनिंग ऍसेट राहिलेली आहे का. जी रिमेनिंग ऍसेट राहिलेली असेल ती सुद्धा आपल्याला ट्रान्सफर करून घ्यावी लागते ओल्ड फॉर्म मध्ये, सॉरी पीसी मध्ये. ओके, ओके, नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट आपल्याला आयन कंपनीचा आपल्याला अकाउंट्स आपल्याला म्हणजे पीसी फाइंड आउट करायचं. तर आयन कंपनी रिलेटेड स्टॉक दिलेला आहे 63,900. तर स्टॉक मेन्शन करा 63,900. ओके, नेक्स्ट आहे मोटार व्हेकल 13,000. मोटार व्हेकल 13,000. नेक्स्ट गुडविल 45,000. गुडविल 45,000. ओके, नेक्स्ट डेटर रिलेटेड ऍडजस्टमेंट आहे. डेटर्स ग्रॉस व्हॅल्यूला आपल्याला ट्रान्सफर करायचे आणि त्यावरची आरडीडी 2,900. ओके, डेटर्स बघा 58,000, त्यावरची आरडीडी 5%. ओके, सेम क्रेडिटर 60,000 आणि त्यावरचा रिबेट 1,500 आणि क्रेडिटर 60,000 रुपीज. ओके, अशा पद्धतीने आपण सर्व इथे आपण ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. ओके, ओके. ओके, नेक्स्ट बघूया आपण पीसी. आपण दोन्ही फॉर्मचा आपण पीसी आपण फाइंड आउट केला. ओके, आयन कंपनीचा पीसी होते 1,18,500. नेक्स्ट वी विल क्लोज द बुक्स ऑफ फर्स्ट फॉर्म, and for closing the books we will follow some steps. Any one of you can tell me that steps? Okay, first step, transfer of asset to realization account at book value. Second step, transfer of liabilities to realization account at book value. Next step, transfer of reserve and surplus to partners capital account in PSR. Next, transfer of accumulated losses to partners capital account debit side in PSR. Next step, PC due. Next step, PC due journal entry will be new firm account debit to realization account. Next step, assets sold by old partner, old firm. Okay, next step, asset taken over by partner. Next step, liability paid. Next step, liability taken over. Next step, realization expenses paid. Next step, ओके, रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड झाल्यानंतर आपल्याला ऍक्च्युली अदर कुठल्या ऍडजस्टमेंट असतील तर त्या रिलेटेड कुठल्या जर्नल एंट्री असतील तर त्या आपल्याला करायच्या आहेत. अदरवाईज आपल्याला अकाउंट्स क्लोज करायचे आहेत. रिअलायझेशन अकाउंट फर्स्ट क्लोज होईल, त्याचा बॅलन्स ट्रान्सफर होईल कॅपिटल अकाउंटला. कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स ट्रान्सफर होईल न्यू फॉर्म अकाउंटला. ओके, आणि तुमचे ते जे अकाउंट्स आहेत ते ऑटोमॅटिकली टॅली होतील. ओके, तर आपण स्टार्ट करूया. ओके, फर्स्ट रिअलायझेशन अकाउंट. फर्स्ट स्टेप, आपण ओ एन कंपनीचा आपण ट्रान्सफर करतोय. आता आपण ओल्ड फॉर्मच्या अकाउंट मध्ये एंट्री करतोय इन द बुक्स ऑफ ओ एन कंपनी. ओके, ओल्ड फॉर्मला सर्व ओल्ड व्हॅल्यू ट्रान्सफर करायच्या. ओके, प्रॉपर्टी, फर्निचर, फिक्चर, मोटार व्हेकल त्या टेकन ओव्हर केलेल्या आहेत की नाही ते इम्पॉर्टंट नाहीये. ऍज इट इज आपल्या सर्व ट्रान्सफर करायच्या. त्यामुळे सर्व ऍसेट ट्रान्सफर होतील 3,15,000. ओके, ह्या सर्व ऍसेट ट्रान्सफर होतील. ओके,
ओके 6. ओके, बँक बॅलन्स ट्रान्सफर केलेला नाहीये. बँक बॅलन्स रिलेटेड कुठली ऍडजस्टमेंट असेल ती करून मग रिमेनिंग बँक बॅलन्स इथे ट्रान्सफर केला जाईल. बँक बॅलन्स रिलेटेड कोणती ऍडजस्टमेंट आहे का? ओ अँड कंपनी. ऍक्च्युली बँक रिलेटेड सुद्धा कुठलीच ऍडजस्टमेंट नाहीये. बँक अकाउंट सुद्धा प्रिपेअर केलेलं नाहीये. एकदा टोटल करून बघा. ही जी ऍसेट साईडची 74,000 प्लस 18,000 प्लस 30,000 प्लस 83,000 प्लस 8,000 प्लस 68,000 2,81,000 प्लस 34,000. ओके, बरोबर आहे. 3,15,000 मायनस 1,53,000 मायनस 1,10,000 आणि मायनस 52,000. ओके, ओके. बँक बॅलन्स आपण सेपरेट आपण सॉल्व्ह करूनच बघूया, कारण की ते ऍक्च्युली त्यांनी ट्रान्सफर केलेलं नाही, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं. आपण सन्ड्री ऍसेट्स टोटल ट्रान्सफर होतील. सन्ड्री ऍसेट्स किती आहेत? सन्ड्री ऍसेट्स तर 3,15,000 डायरेक्ट ट्रान्सफर होतील. मी डायरेक्ट ट्रान्सफर करतो 3,15,000. ऍक्च्युली अकाउंट मध्ये मेन्शन करताना असं सेपरेट सेपरेट ऍसेट मेन्शन करतात. सन्ड्री ऍसेट्स आणि टोटल असं मेन्शन करणं रॉंग आहे. ऍक्च्युली सेपरेट मेन्शन करायचे. आपण टाइम सेव्ह करण्यासाठी मी डायरेक्ट मेन्शन केलेलं आहे. ओके, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके, नेक्स्ट स्टेप आहे आपली ट्रान्सफर ऑफ लायबिलिटीज टू रिअलायझेशन अकाउंट 52,000. ओके, नेक्स्ट टाइप आहे रिझर्व्ह अँड सरप्लस नाहीये प्रॉब्लेम मध्ये, त्यामुळे ते काही ट्रान्सफर होणार नाहीये. नेक्स्ट अक्युमुलेटेड लॉसेस सुद्धा नाहीये, त्यामुळे ते सुद्धा एंट्री होणार नाही. पण कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आहे तो ट्रान्सफर करून घ्या 153 आणि 1,10,000. ओके, कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स ट्रान्सफर होईल 1,53,000. 2 पार्टनर आहे. कोण आहे? आर आणि के आहे ना, काहीतरी आर अँड के. कोण आहे? आर अँड वाय. ओके, बॅलन्स आहे 1,53,000 आणि 1,10,000. ओके, कॅपिटल बॅलन्स ट्रान्सफर आता बॅलन्स शीट आपली नील झालेली आहे. त्यानंतर आपल्याला कुठली एंट्री करावी लागेल? बॅलन्स शीट नील झाल्यानंतर आपल्याला फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल? बॅलन्स शीट नील झाल्यानंतर पीसीड्यू ची एंट्री करावी लागेल. पीसीड्यू ची एंट्री न्यू फॉर्म अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. पीसी ची अमाऊंट किती आहे? ओके, पीसी ची अमाऊंट आता आपण फाइंड आउट केलेली होती. पीसी ची अमाऊंट आहे 3,05,400. ओके, जर्नल एंट्री होणार आहे न्यू फॉर्म अकाउंट डेबिट. इथे ए अँड कंपनी नाहीये, न्यू फॉर्म अकाउंट आहे. एके अँड कंपनी आहे. ओके, एके अँड कंपनी न्यू फॉर्म अकाउंट डेबिट 3,05,400 टू रिअलायझेशन अकाउंट 3,05,400. ओके, पीसी ची अमाऊंट 3,05,400. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन ऍसेट सोल्ड ऑर टेकन ओव्हर बाय पार्टनर. ओके, तर कर्ण प्रॉब्लेम मध्ये कुठलीही ऍसेट सोल्ड नाहीये. का आहे सोल्ड? ओ अँड कंपनीची नाहीये. ऍसेट्स टेकन ओव्हर बाय पार्टनर आहे का? तर आहे. इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हर केलेली आहे 7,600 रुपीज. ओके, तर इन्व्हेस्टमेंट 7,600 रुपीजला वायने टेकन ओव्हर केले, त्यामुळे जर्नल एंट्री येईल वाय कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट 7,600 रुपीज. ओके, अँड वाय कॅपिटल अकाउंटच्या सॉरी रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय वाय कॅपिटल अकाउंट. ओके, बाय वाय कॅपिटल अकाउंट 7,600 रुपीज. ओके,
नेक्स्ट ऍसेट पेड आहे का करंट प्रॉब्लेम मध्ये, सॉरी लायबिलिटी पेड आहे का करंट प्रॉब्लेम मध्ये, तर नाहीये, त्यामुळे त्याची एंट्री होणार नाही. लायबिलिटी टेकन ओव्हर आहे का करंट प्रॉब्लेम मध्ये, नाहीये, त्यामुळे आपल्याला आता अकाउंट आपल्याला ऍक्च्युली आता क्लोज करायचे. ओके, अकाउंट क्लोज करण्यासाठी पहिल्यांदा रिअलायझेशन अकाउंट क्लोज करा. कुठला ऍडिशनल अकाउंट आपण प्रिपेअर केलेलं नाहीये, त्यामुळे फर्स्ट रिअलायझेशन अकाउंट क्लोज करा. ऍक्च्युली सम होईल याची. ओके, 3,65,000 आणि मायनस करून बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करा. 50,000 रुपीज. ती बॅलन्सिंग अमाऊंट आपल्याला ट्रान्सफर होईल दोन्ही पार्टनरला टू कॅपिटल अकाउंट. ओके, कॅपिटल अकाउंट मध्ये दोन पार्टनर आहेत, आर आणि वाय. तर आर आणि वाय ला ती अमाऊंट डिस्ट्रीब्यूट होईल. त्यांचा पीएसआर किती आहे त्यानुसार डिस्ट्रीब्यूट होईल. त्यांचा पीएसआर 4:3 म्हणजे 7. ओके, म्हणून 50,000 डिवाइड बाय 7 इंटू 4. ओके, सेकंड 50,000 डिवाइड बाय 7 इंटू 3. ओके, एवढी अमाऊंट आहे, दोघांची टोटल होईल 50,000 रुपीज. ओके, आणि ही ट्रान्सफर होईल आपल्या कॅपिटल अकाउंटला 27,571. ओके, हे रिअलायझेशन अकाउंट. ओके, रिअलायझेशन अकाउंट बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करून घ्या. ती आपली कॅपिटल अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो आपल्या न्यू फॉर्म अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. ओके, त्यामुळे सम बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करून घ्या. ती न्यू फॉर्म अकाउंटला ट्रान्सफर होईल. ओके, ही जी बॅलन्सिंग अमाऊंट आले ते न्यू फॉर्म अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचे. ओके, बघा टॅली होतं इथे अकाउंट. अशा पद्धतीने आपल्याला फर्स्ट फॉर्मचे आपला अकाउंट आपण क्लोज केले. सेम आपल्याला सेकंड फॉर्मचे अकाउंट आपल्याला क्लोज करायचे. त्या आन्सर मध्ये मिसमॅच असणार आहे, कारण काही गोष्टी ऍक्च्युली प्रॉब्लेम सोल्युशन मध्ये त्यांनी कन्सिडर केलेल्या नाहीयेत, त्यामुळे आन्सर मध्ये मिसमॅच असणार आहेत. काही मिस्टेक्स आहेत ऍक्च्युली या बुक मध्ये, त्यामुळे बघा इथे 84,000 बॅलन्सिंग अमाऊंट आलेली आहे. ओके, पण आपल्या इथे बॅलन्सिंग अमाऊंट आपल्या इथे कमी आलेली आहे. 50,000 रुपीज बॅलन्सिंग अमाऊंट आलेली आहे. ओके, आणि कॅपिटल बॅलन्स सुद्धा वेगळा ट्रान्सफर झाले 181,570. नाही, कॅपिटल बॅलन्स आपला बरोबर आलेला आहे. शेवटी टोटल आपली ऍक्च्युली बरोबर आली 123,830. ती टोटल आपली बरोबर आलेली आहे, पण जो बॅलन्सिंग अमाऊंट इथली आहे ती ऍक्च्युअल रॉंग फाइंड आउट झालेली आहे, आणि त्यामुळे ऍक्च्युली ती ट्रान्सफर इकडे रॉंग फाइंड आउट झाली, आणि त्यामुळे बॅलन्सिंग अमाऊंट इथली आपल्या बरोबर येणार आहे. ओके, 19,430 आणि 470 या दोघांची टोटल किती होते बघा. 19,430 आणि 14,570 दोघांची टोटल होते 34,000. बघा, जी कॅशचा बॅलन्स आहे ना तो त्यांनी इथे पार्टनर्स कॅपिटलला डिस्ट्रीब्यूट केलेला आहे, पण तसं त्यांनी प्रॉब्लेम मध्ये काहीच मेन्शन केलेलं नाहीये. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये त्यांनी कुठलीही गोष्ट तशी मेन्शन केलेली नाहीये की कॅशचा बॅलन्स तिकडे डिस्ट्रीब्यूट करा म्हणून पार्टनर्सला. ओके, त्यामुळे आपण काय केलेलं, आपण तो रिअलायझेशनला आपण ट्रान्सफर केला, आणि तिथून रिअलायझेशनच्या त्या प्रॉफिट थ्रू आपल्याला तो कॅशचा बॅलन्स इकडे डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. ओके, त्यामुळे त्यांनी डायरेक्ट इकडे ट्रान्सफर केलेले, आपण या थ्रू तो ट्रान्सफर झालेला आहे इकडे. ओके, अशा पद्धतीने ऍक्च्युली
ओके, ठीक आहे. नेक्स्ट आपल्या सेकंड फर्मचे अकाउंट सुद्धा सेम क्लोज करा. ओके, त्याच्यामध्ये क्लोज करताना आपण सॉल्व्ह करायचं का इथे डायरेक्ट मी टॅली करून दाखवतो. 5 मिनिट्स रिमेनिंग आहे ऍक्च्युली. आपण तो इथेच आपण सॉल्व्ह करूया. सेकंड फर्मचे अकाउंट इथेच आपण क्लोज करून दाखवूया. पहिल्यांदा ऍसेट सर्व ट्रान्सफर होतील. या सर्व ऍसेट ट्रान्सफर होतील 2,56,000च्या. 1 2 3 4 5 5 ऍसेट ट्रान्सफर होतील बघा. 1 2 3 4 आणि 5 आणि ऍज इट इज बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर झालेला आहे. ओके, सेकंड आपली स्टेप आहे ट्रान्सफर ऑफ लायबिलिटी. लायबिलिटीमध्ये 2 लायबिलिटी येतील 60,000 अँड 9,000. बघा 60,000 बँक ओडी सुद्धा त्यांनी इथे ट्रान्सफर केलेलं नाहीये ऍक्च्युली. ओके, 113,74,69. ऍक्च्युली ती सुद्धा ट्रान्सफर करून दाखवणं गरजेचं आहे ऍक्च्युली. पण प्रॉब्लेम मध्ये त्यांनी ते ट्रान्सफर करून कॅश अकाउंट त्यांनी प्रिपेअर केलेलं ऍक्च्युली, पण तिथे सुद्धा त्यांनी ते बँक ओडीचं पेमेंट शो केलेलं नाही ऍक्च्युली. ओके ओके, ठीक आहे. 9,000 मग बॅलन्स दाखवलेला आहे इथे. 9,000 कॅश अकाउंटला बॅलन्स शो केलेला आहे. क्रेडिट बॅलन्स 9,000 बँक ओडी. ओके, कॅश अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे, त्याला बॅलन्स शो केलेला आहे. तेच बोललो, कारण त्याच्याशिवाय असं होणारच नाही. 9,000चा बॅलन्स शो केलेला आहे. नेक्स्ट बघा, फर्स्ट आपण ऍसेट ट्रान्सफर केल्या, नेक्स्ट आपण लायबिलिटीज ट्रान्सफर केल्या, नेक्स्ट कॅपिटलचा बॅलन्स ट्रान्सफर करून घ्या. 113,74,000. ओके, 1,13,000 अँड 74,000 कॅपिटलचा बॅलन्स ट्रान्सफर केला. नेक्स्ट स्टेप आपली ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह अँड सरप्लस टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पण ते नाही आहेत प्रॉब्लेम मध्ये. नेक्स्ट आहे ट्रान्सफर ऑफ अक्युम्युलेटेड लॉसेस, पण नाही आहेत. नेक्स्ट आहे पीसीड्यू. आपली बॅलन्स शीट आपली नील झालेली आहे, त्यामुळे नेक्स्ट पीसीड्यू ची एंट्री. न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ओके, पीसीड्यू ची एंट्री आपण केलेली आहे. ओके, नेक्स्ट स्टेप ऍसेट सोल्ड. तर करंट प्रॉब्लेम मध्ये ऍसेट सोल्ड आहे आपल्या इथे एक 1,35,000 ला इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी अँड फिक्चर सोल्ड केले. ते जर्नल एंट्री होणार आहे. कॅश और बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ओके, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला. ओके, आणि कॅश और बँकच्या डेबिट साईडला. ओके, नेक्स्ट लायबिलिटी पेड नाहीये कारण प्रॉब्लेम मध्ये. लायबिलिटी टेकन ओव्हर सुद्धा नाहीये. ओके, नेक्स्ट स्टेप आहे रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड, पण ते पण नाहीये प्रॉब्लेम मध्ये. त्यामुळे आपल्याला अकाउंट्स आता क्लोज करायचे. आता अकाउंट्स क्लोज करताना आपण फर्स्ट आपण रिअलायझेशन अकाउंट आपण क्लोज नाही करणार, कारण की आपण कॅश अकाउंट आपण प्रिपेअर केलेलं आहे. त्यामुळे फर्स्ट कॅश अकाउंट क्लोज करा. त्याची जी बॅलन्सिंग अमाऊंट आहे ती ट्रान्सफर करून घ्या कॅपिटल अकाउंटला. ओके, 75,600 अँड 50,400. हे बघा 75,600 अँड 50,400. नेक्स्ट रिअलायझेशन अकाउंट क्लोज करा. त्याची बॅलन्सिंग अमाऊंट येते 57,500. ते डिस्ट्रीब्यूट करा पीएसआर मध्ये. तर पीएसआर आपल्याला दिलेला एकदम शेवटी. हा बघा 2:3 सॉरी 3:2. त्या रेशिओ मध्ये ही अमाऊंट डिस्ट्रीब्यूट होईल. ओके, ती अमाऊंट डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर ती ट्रान्सफर येईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. ओके, बॅलन्सिंग अमाऊंट येईल पार्टनर्स कॅपिटलची. ही बॅलन्सिंग अमाऊंट येईल. ती बॅलन्सिंग अमाऊंट तुमची ट्रान्सफर येईल न्यू फॉर्म अकाउंटला. ओके, ते न्यू फॉर्म अकाउंटला ट्रान्सफर करून घ्या. न्यू फॉर्म अकाउंट तुमचा टॅली होणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने ऍक्च्युली आपण ओल्ड फॉर्मचे आपण अकाउंट आपण क्लोज केलेत. नेक्स्ट लेक्चरला आपण न्यू फॉर्मचे आपण जे कॅपिटल ऍडजस्टमेंट आहे किंवा बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायची ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रिपेअर करूया. आणि नेक्स्ट लेक्चरमध्येच मे बी मी न्यू टॉपिक चालू करेन. नेक्स्ट टॉपिक जो आहे तो चालू करेन. ओके, कन्व्हर्जन ऑफ फॉर्म.